सोलापूर पासून कॅनडाचा हा एक प्रवास कसा होता? अगदी म्हणजे माझं 12वी पर्यंतचं शिक्षण हे सोलापुरात झालंय. हे बेसिक आपण जे सगळेजण प्रत्येक घरगुती जसं होतं तसं. मग आता पुढच्या शिक्षणासाठी काय, तर आमच्या सोलापूरमध्ये एक रूल आहे, घरातला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी 12वी झालं की पुण्यात शिकायला जातो. कारण अगदी जवळ आहे, सगळे जातात. माझं शिक्षणासाठी माहेर घर म्हणतात, त्याच्यामुळे पुण्याला जाणं हे शास्त्र असतं असं म्हणतात. सो तसं झालं. मग माझ्या भावापाठोपाठ मीही पुण्यात आलो, ग्रॅज्युएशनला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन होता होता जेव्हा लक्षात आलं की अरे आता आपल्याला पुढे काय करायचं हे जेव्हा आपण ठरवतो, मग आपल्याला आपण आजूबाजूला बघतो की बाकीची मुलं काय करणार आहेत, किंवा आपला एक काही वर्षांपासूनचा ठरवलेला एक असतो की मला ह्या क्षेत्रात जायचंय, ते काम करायचंय. मग US जे सगळेजण बघतात, तर मग US ला जाण्यासाठी तयारी चालू केली. GRE केली, GMAT केलं, TOEFL, IELTS सगळ्या एक्झाम झाल्या. करता करता US ला अप्लाय केलं. पण जेव्हा मी एका कन्सल्टंटशी बोलत होतो तर त्यांनी म्हणाले, अरे तुम्ही ना कॅनडा सुद्धा बघा, ट्राय करा, हे कॉलेजेस आहेत तुमच्या प्रोफाईलला मे बी होतात. कारण मी BBA मार्केटिंग ग्रॅज्युएट आहे, सो मला तिथे जास्त अपॉर्च्युनिटी असतील असं त्यांचं म्हणणं होतं. कारण आपल्याला कसं एवढं माहित नसतं की बाहेर काय चालू आहे. एक तर IT, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, नाही तर सॉफ्टवेअर, ह्याच सगळ्यामध्ये आपली सगळी जण जास्त फिरतात. किंवा जर्मनीला मेकॅनिकलला जातात, US मध्ये IT साठी जातात. तर म्हणलं मार्केटिंग किंवा इन जनरल आपण बिझनेस मॅनेजमेंट जे म्हणतो ते करतो, तर त्यासाठी कुठे स्कोप आहे. ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे. पण नंतर ना मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो 2013 मध्ये, त्यावेळेची परिस्थिती ही ऑस्ट्रेलिया UK ला जाण्यासाठी तेवढी पूरक नव्हती. मग US ला अप्लाय केलं, पण वाट बघत असताना कॅनडाला अप्लाय केलं होतं, तर अप्रुव्हल आलं. मग आल्यावर म्हटलं हातात आलेली संधी सोडायची नाही, आणि सगळेच US ला जातात तर आपण कॅनडाला जाऊया. त्यामुळे अगदी कमी लोक माहीत असलेली की जी कॅनडात आहेत, काही नातेवाईक लांबचे वगैरे तर माहीत होते, पण म्हटलं आपण जाऊया असं म्हणून धाडसी निर्णय घेऊन आणि घरच्यांच्या पाठिंब्यावर कॅनडाला मी 2014ला 1 जानेवारीला पोचलो. आणि पहिला आलेला शॉक वॉज -38चं टेम्परेचर. एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर -38 अनुभवलं. हे सगळी माहिती देताना ही फंडामेंटल माहिती थोडी दिली नव्हती का? एक्साइटमेंट मध्ये राहून गेलं ते? मला वाटतं एक्साइटमेंट मध्ये राहून गेलं, कारण माझा 31 डिसेंबरला बर्थडे असतो. तर बर्थडेचा सगळी मजा फॅमिली बरोबर एन्जॉय करून मी फ्लाईटमध्ये बसलो. आणि तेव्हा लक्षातच नाही आलं की अरे आपण वेदर काय बघावं कॅनडामध्ये. एक बेसिक जॅकेट, टी शर्ट आणि जीन्स घालून मी फ्लाईटमध्ये बसलो होतो की चला आता आपण निघालोय. पण उतरल्यावर जे काही गरम कपडे घेतले होते ते घालायला सुद्धा वेळ मिळाला नाही, कारण कुडकुडलं. मग ते गाडीत जाऊन बसेपर्यंत हाताची बोटं अशी एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, अशी थंड झाली, नम झाली. आणि मग वाटलं अरे दिस इज लाईक अ रियालिटी चेक. आपण म्हणतो की पहिला उतरल्या रियालिटी चेक इज वेदर. आणि मग नंतर लक्षात आलं की मला थंडी आवडते, कारण मी ते एन्जॉय केलं. त्यामुळे माझे पहिले 1-1.5 महिना सगळ्यांना इकडे घरी काळजी की अरे कॅनडात जातोय, एवढी थंडी आहे, काय करतोय. म्हटलं काय नाही, जसं नॉर्मल लोक करतात की प्रिकॉशन घेतात, आपण तशी प्रिकॉशन घेतो आणि इट जस्ट गोज ऑन. आणि जेव्हा एकदा कॅनडाला आल्यानंतर जेव्हा कॉलेज चालू झालं, रुटीन झालं, मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. त्यामुळे तसा तो माझा कॅनडाचा प्रवास ओव्हरऑल झाला ॲज अ जर्नी म्हणून.